जर तुळशीखाली दिवा लावत असाल तर जाणून घ्या ही गोष्ट, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. नमस्कार मित्रांनो, तुळशीला आपण माता मानतो. तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच श्रीहरी भगवंताच्या पूजेला आवर्जून तुळशीचा वापर केला जातो. श्रीहरी भगवंताचे पूजन तुळशी माता अर्पण केल्याशिवाय अपूर्णच मानली जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये तुळशी मातेचे पूजन केले जाते त्या घरात दारिद्र्य प्रवेश करत नाही. देवी लक्ष्मी अशा घरात सदैव निवास करते. दररोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावावा. तुळशीपुढे दिवा लावल्याने आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते व आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. पण तुळशीपुढे दिवा लावताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, तुळशीपुढे दिवा लावताना काय करावे आणि काय करू नये याविषयी काही नियम सांगितले आहेत. दररोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यास आपल्या घरात संपन्नता राहते. त्याचबरोबर शुभ समृद्धी, सुख समृद्धी तसेच आरोग्याचीही प्राप्ती होते. तुळस लावताना आपण कुंडी किंवा तुळशी वृंदावनात लावतो. वृंदावन असेल तर दिवा लावण्यासाठी कप्पा केलेला असतो. त्या दिव्याला वारंही लागत नाही आणि दिवा विझतही नाही. परंतु कुंडीत तुळस असेल तर आपण सर्वात मोठी चूक करतो, दिवा कुंडीतच लावतो. कुंडीत दिवा लावल्याने तुळशी मातेला चटका लागेल, इजा होणे असे प्रकार होऊ शकतात. तसेच दिव्याच्या वरच्या बाजूला फांद्या असतात, त्यांना शेक लागून पेटल्या जातात. म्हणून तुळशीपुढे दिवा लावायचा असेल तर वृंदावनात लावा किंवा कुंडीच्या बाहेर ठेवा. कुंडीच्या आत दिवा ठेवू नये. कुंडीत दिवा ठेवल्याने पुण्याची प्राप्ती होतच नाही, उलट आपल्या पापात भर पडते. आपण दिवा लावताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्याला जे परवडेल आणि जे शक्य होईल तो दिवा लावा. परंतु शक्यतो गाईच्या तुपाचा, शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास त्याचे जास्त फायदे आपल्याला होतात. तुळशीपुढे दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकावेत, म्हणजेच तांदळाचे दाणे टाकावे आणि त्यावर दिवा ठेवावा. सरळ खाली ठेवू नये, कारण दिव्याला असं दिल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते. अस न देता दिवा लावल्यास तो दिवा पूर्ण मानला जातो. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यास संध्याकाळी फिरणारी बारीक बारीक जीवजंतू त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि तिथेच नष्ट होतात. त्यामुळे जीवजंतूंपासून आपले संरक्षण होते, घरात प्रवेश करत नाहीत. आता आपण जाणून घेऊया दिवा लावताना या दिव्यात कोणकोणत्या तेलवस्तू टाकाव्यात. तुळशीपुढे दिवा लावताना कोणत्याही धातूचा दिवा असेल तरीही चालेल, परंतु तो दिवा दररोज घासून पुसून स्वच्छ करून त्यानंतर त्याचा वापर करायचा. मातीचा दिवा असेल तर तो दिवा दररोज नवीन असावा. एकदा वापरलेला मातीचा दिवा पुन्हा दुसऱ्यांदा वापरू नये. तसेच कणकेचा दिवा लावत असाल तर तोही दररोज नवीन बनवून घ्यायचा आहे. तुळशीपुढे दिवा लावताना गाईच्या साजूक तुपाचा वापर करावा. तसेच कापसाची वात न टाकता लाल पिवळ्या रंगाच्या दोऱ्याची वात टाका. तसेच त्या दिव्यात 2 वेलची, 2 लवंगा व 2-3 अत्तर टाकावे. वेलची लक्ष्मीवर्धक आहे. देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. दिव्यामध्ये लाल दोऱ्याचा वापर करणे यामुळे देवी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्याकडे विविध मार्गाने पैसा येऊ लागतो. दिव्यात लवंगा घातल्यास आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिव्यामध्ये लाल रंगाचा दोरा वापर करणे त्यामुळेही देवी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्याकडे विविध मार्गाने पैसा येऊ लागतो. दिव्यात लवंगा घातल्यास आपल्याजवळची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. आणि अत्तराच्या सुगंधाने देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते. जर शक्य झाले तर गुलाबाच्या अंतर दिव्यात टाकावेत. ते अत्तर नसेल तरी इतर कोणतेही चालेल. अशा प्रकारे दिवा तयार करून आपण जर तुळशीपुढे दिवा लावला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीचे आगमन होईल. हा उपाय खूपच प्रभावशाली आहे.
अगदी सोपा उपाय आहे. म्हणून तुम्ही दररोज नित्य नियमाने हा उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणींपासून सुटका मिळवा. धनसंपदा व ऐश्वर्याची प्राप्ती करू शकतो. मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.